नाही मी वाचायला मी सुद्धा वाचलेत, काही राहिलेत आणखी, लयच मोठं आहे ते. मला निवेदनाचं पण लिहायचं होतं. अगोदर निवेदन महत्त्वाचं होतं आम्हाला, कारण त्याच्यात जास्त वेळ नाही देत आम्ही, म्हणजे त्या आयोगाच्या याच्यात, कारण ते सुप्रीम कोर्टातल्या त्या 50%च्या वरच्या आरक्षणाचा विषय. तरी पण त्यातले अर्धे मुद्दे वाचले तर अर्धे राहिलेत. काल दिवसभर आम्ही आणि आज रात्रीसुद्धा 4 वाजेपर्यंत निवेदन लिहिलं आहे आमचं. 20 जानेवारीला निघण्याच्या संदर्भात लोकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं पाहिजे, काय सोबत असावं काय नाही, हे निवेदन काय कायचे वस्तू येतात त्या संदर्भातच 4 वाजलेत पाठचे. ते हे तुमचे राहिलेले ओबीसीचे जे आयोगाचे मुद्दे ते सुद्धा आज आता वाचतो मी. उद्याच्याला सविस्तर तुम्हाला त्यावर आणि आपला मार्ग कसा आहे, आज तुम्हाला मार्ग देणार होतो आम्ही, तोही अर्धवट राहिला, आणखी लिहायचा अर्धा लिहायचा झाला आहे. तो मार्गही आम्ही उद्याच्या प्रेसमध्ये देणार. आम्ही म्हणजे उद्याच्याला आपण सकाळी 10 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती उद्याच्याला तुम्हाला आम्ही देत होतात. या आयोगाने त्याच्यामध्ये महत्वाचं काल स्टेटमेंट असं केलेलं आहे, फक्त मराठा समाजाचं मागासले पण नाही तर सर्व जाती धर्माचं मागासले तपासणार, ही चांगली गोष्ट वाटते का तुम्हाला? हा मागास आहेत का सगळेच बघणं सुद्धा आवश्यक आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. एकटेच वैयक्तिक मत आहे माझं हे की बरोबर आहे, सगळ्यांचं लक्षात येणं सुद्धा आवश्यक आहे. त्या माध्यमातून लक्षात तरी येतं नेमकं विषय काय आहे तर. पण आता सरकारनं काय ठरवलं ते सरकारच्या हातात आहे. तुम्ही मी किंवा एखादा समाज किंवा सगळे समाज किंवा जनता असं सगळ्यांनी म्हणून नाही चालणार. सरकारच्या जे डोक्यात आहे ते सरकार करतंय, कारण सरकारच्या मनात जे आणि जनतेच्या मनात एक, जनतेच्या मनाप्रमाणे होत नाही. सरकारच्या जे मनात असेल ते करतात, ते त्यांच्या मनात असेल जसं करतील. परंतु आमची लढाई महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून मिळवून देण्याची भूमिका आहे, त्या आमच्या सुरूच. मागास आयोगाच्या अहवालाला तुम्ही फार काय, मागास आयोग असेल किंवा त्यांच्या सर्वेला म्हणा किंवा त्यांच्या अहवालाला तुम्ही फार जास्त महत्व देताना दिसत नाही आहात, याचं काय नेमकं कारण आहे? कारण त्यांच्या आयोगाचा मागासलेबल सिद्ध झालं तर मराठा समाजाला 50%पेक्षा जास्त आरक्षण मिळू शकतं किंवा क्युरिटी पिटिशनचा त्याला फायदा होऊ शकतो, पण तिकडे तुम्ही जास्त लक्ष न देता ओबीसी नोंदींकडे जास्त लक्ष देताय, हे का? नाही, इथं आम्ही मराठा आणि कुणबी एकच आहेत असे पुरावे हजारो लाखो. मग हे असताना जर मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झालंय तर कशाला विनाकारण आम्हाला तिकडं त्या फोपाट्यात ढकलताय, परत आगीतून निघायचं आणि फोपाट्यात पडायचं, असं कशाला आम्हाला तिकडे ढकलताय? आम्ही इथं असून आम्हाला विनाकारण तुम्ही का इकडे तिकडे हिंडायला लावतात, असं आमचं म्हणणं आहे. आहेच ना मराठा समाजाला आयुष्याला लेकराला मिळणारे, मराठ्यांच्या पोराबाळांना मिळणारे नसता पोराबाळांचे खूप हाल होणार आहेत, खूप हाल होणार आहेत. त्यामुळे असं वाटतं जिथं आहेत तिथं द्यावं. आणि दुसरं असं की असं वाटतं पुन्हा की ते टिकणार आहे का, ते नाकारलंच नाही आम्ही कधीच. आमचं तेच म्हणणं आहे पुन्हा पुन्हा, कारण मागास आयोग गठीत केला आहे हेही सगळ्या राज्याला माहिती आहे. मराठ्यांच्या एकजुटीमुळेच गठीत झालेलं आहे. क्युरिटी पिटिशन हे आज मराठ्यांच्या एकजुटीमुळे झालेलं आहे. याच आंदोलनामुळं क्युरिटी पिटिशन दाखल केलेली, हे सगळं मान्य आहे. पण मराठा समाजाला एनटी विजेंटी सारखं ते टिकणार का, ही जर स्पष्ट भूमिका सरकारनं केली तर मराठ्यांनी कधी नाकारलंय? ते नाकारलंच नाही. मराठा घ्यायला तयार आहे ना, पण स्पष्ट कोणी 50%च्या वर गेलं ते उडतं. मग आम्हाला वाटतं पुन्हा तेच पाडे वाचायची वेळ येईल आम्हाला. म्हणून आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, आम्ही तिथं आहोत, ते आमचं आम्हाला हक्काचं द्या, असं आमचं म्हणणं आहे. विखे पाटील म्हणतात की मनोज जरांगे यांची जी काही भूमिका आहे ती धरसोडपणाची आहे आणि त्यांना मुंबईला येण्याची गरज पडणार नाही. कोण म्हणलं? विखे पाटील. आता त्यांना कोण साक्षीदार झालं रात्रीच एका रात्रीतच धरसोड सोडायला, इथं आलं तिथं हुकम नाही म्हणले. मग घरी बुळबुळ करी जाऊ नका म्हणा. उग काय धरसोड केली, काय धरसोड केली? धरसोड तर तुम्ही केली, सांगितलं का तुम्ही? तुम्ही इथं आलते त्या टायमाला तुम्ही सांगितलं होतं, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या महाराष्ट्रावर सॉफ्टवेअर द्या, म्हणजे नोंदी आणि मोडी लिपी वाचायला त्रास होणार नाही. दिलं का तुम्ही? कलेक्टरांची बैठक घेऊ म्हणले होते महाराष्ट्रात, घेतली का? उगा गप्पा मारायच्या कोणकडे, मग परत म्हणतात बोलत येत. आज संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, तुमची काही भेट होणार आहे का, नियोजित आहेत का?
नाही मला माहीतच नाही हो याबद्दल. आणि काय फोन आला असला तर ते पोरच आणखीन इकडे आले आणि त्यांच्याकडे मोबाईल येते. पाटील फक्त विखे पाटीलच नाही, मुख्यमंत्री असतील किंवा बरेच सगळे जबाबदार मंत्री असं म्हणतात म्हणून जरांगे पाटलांना गरजच पडणार नाही मुंबईला. एवढं ठामपणे सांगतायत ते की त्यांना गरजच पडणार नाही. तुम्हाला पण वाटतं की सरकार 20 तारखेपर्यंत काहीतरी हालचाल करेल जेणेकरून तुम्हाला जायची गरज पडणार नाही? आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललो होतो आम्ही. आम्हाला वाटत नाही की ते 20 तारखेपर्यंत देतील, कारण इथून मागं 4 वेळेस तसं केलंय म्हणून. आणि ते देणार असले 20 तारखेच्या आत, आम्हाला कुठं हौशी मुंबईला जायची. आम्हाला मुंबईला जायची हवस नाही आहे. आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकतं, पोरं पुरे वायाला जातील, म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं आहे. ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहेत. म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा. आणि मीही सांगतो तुम्हाला, यांनी हल्लं बी तिकडं यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं सरकत नाही. आता आम्ही मागं येत नाहीत. आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे. मधल्या काळातला आपण त्यांना जी वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. द्यावा लागत असतो, मागं पुढं सरकावं लागत असतं. आता मात्र मुंबईला गेल्यावर आता मागं नाही. मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी, पूर्ण ताकदपणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी जीवसुद्धा पणाला लावायची तयारी. पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही. कारण पोरांची जर ही संधी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहेत. आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या पश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर. म्हणून माझं मराठा समाजाला यावं नाही की आपली जबाबदारी आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला. नसतं आपल्या पश्चात आपल्यानंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का. त्यामुळे आत्ताच सावध व्हा वेळीच. सगळ्यांनी घरं सोडा. आता 54 लाख नोंदी सापडल्या. तुम्ही सांगताय मराठा कुणबी एकच आहे, सिद्ध झालेला आहे. या काही 4 गोष्टी होत्या त्याच्यातल्या सरकारने 4 मान्य केलेल्या. केवळ 2 गोष्टींसाठी एवढा अट्टास का आहे तुमचं? म्हणजे आरक्षणा त्या 2 गोष्टीवर सगळं अवलंबून आहे. हो, शब्दच त्यांनी घेतला दादा. कारण मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं, अधिकारी होते, तज्ज्ञ होते, कायदा तज्ज्ञ सुद्धा होते, काय जे पाहिजे ते होते. शब्द त्यांनी घेतलेत. माझं म्हणणं आहे त्यांनी ते 2ही शब्द आत घ्यावेत आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आम्ही त्या भूमिकेवर ताठ आहेत, ठाम आहेत. कारण त्या दिवशी जे बच्चूभाऊ ते आले होते त्या दिवशी सुद्धा आपण त्यांच्या बैठकीतून 3दा उठलेलो त्या शब्दावर. मुख्यमंत्र्यांचे कडूनही लोक होते त्या दिवशी. आपलं सगळं मीडियांच्या समोर त्या दिवशी सुद्धा झालेलं आहे. आपण स्पष्ट सांगितलेलं की ते 2 शब्द तुम्हाला घ्यावे लागणार आहे, कारण ते लिहिले तुम्ही. नसतं आम्हाला ना विलाज आहे मराठ्यांना, आम्हाला मुंबईला यावंच लागणार आहे. आणि मराठ्यांना सुद्धा पुन्हा एकदा विनंती आहे माझी, घरी बसू नका. आपण नसताना आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे खूप आयुष्याचे हाल होतील. त्यामुळे एकदा लेकराला तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजे जमीन काही दिलेली आणि ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजेच या आरक्षण त्यांना एकदा आयुष्याचं द्या. घराच्या बाहेर पडा, सगळे मुंबईकडे चला. 20 तारखेला सगळ्यांनी अंतरवालीपासून पायी निघायचं, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही यायचं. मुंबईपर्यंतचं अंतर साधारण 355 किलोमीटरचं आहे. तर तेवढं अंतर चालायला तुम्हाला 6 दिवसात जर चालायचं म्हणलं तर एका दिवसात तुम्हाला किमान 60 किलोमीटरचं अंतर चालावं लागणार आहे. तर हे सगळं शक्य होईल का? कसं चालणार आहात तुम्ही? त्यामुळे अनेक लोकांना सुद्धा त्रास होऊ शकतो. कसं नाही? चलो लोकांच्या हिशोबाने चलू, रातपाट करू, चलू आम्ही रातपाट करू. मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचं प्रकाश अण्णा शेंडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय. मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे असं प्रकाश शेंडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय. नाही, त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही मी, कारण त्यांना जे वाटतं ते म्हणलेत. दबाव फिबाव काय नाहीये. आमच्या हक्काचं आरक्षण ते आम्ही मागतोय, तेही त्यांच्या हक्काचं आहे, ते मागतायत. फक्त त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी शक्ती लावावी. आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत. इकडं तिकडं शक्ती वायाला घालण्यापेक्षा गोरगरिबांच्या धनगर बांधवांच्या लेकराला आरक्षण मिळावं तिकडे शक्ती त्यांनी ती पूर्ण ताकदीनं वापरावी. मराठासोबत सुद्धा त्यांच्यासोबत इकडं विनाकारण शक्ती त्यांनी वायाला घालू नये, आपण एवढंच त्यांना म्हणू शकतो. कारण ते चळवळीतून आलेले आहेत आणि
ते जुने सगळ्यात अगोदरचे जुने ज्येष्ठ नेते, त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. नांदेड तालुक्यातल्या अर्धापूरच्या कामठा गावामध्ये काल पुन्हा आमदाराला अडवण्यात आले. तुम्ही उपोषण गावागावात साखळी करू नका म्हणताय, गावामध्ये मागणी घेतली म्हणताय. मी ह्या अशा लोकांना तुम्ही काय सांगणार आहात का? नाही, आता मला माहीत नाही, ते मी माहिती घेऊन त्यावर बोलतो. आता कुणी अडवलेत काय, त्यांचे तर लय चलत लफडे आमच्या गोरगरी बांधव लोकांवर तरी त्यांच्या तर सुरू असतं एखादी बार, आणि ते आमच्यावर घालते. ते बीडचं नाही का आमच्यावरच घातलं सगळं, त्यांनी त्यांचं जाळलं पोळलं, त्याच्याच पाहुणे त्याच्याच जाळी ते आणि घातलं आमच्या. पाटील, ज्या प्रकारे तुमच्या जिथं जिथं सभा झाल्यात बहुतांश ठिकाणी असं झालंय की त्या ठिकाणी त्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. लातूरमध्ये सुद्धा आकडे गुन्हे दाखल करण्यात आले. आता ते घेतलेत केलेत, काय नाही करून केले, तिकडे ट्रॅक्टर नेले नाही, त्याच्या आधीच केलेत. मराठी भेट नाहीत का, सिद्ध केलं ना आम्ही, मराठा समाजानं सिद्ध केलं. आपण आहेत तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्यांनी ठरवलेलं आहे. केशी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायच्यात, त्यांना कमी पडल्या असत्या, ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट, केशी करायचं काहीतरी असतं वाटतं, कोणाचा रिक्षाधारी ते करतात ते, हा काहीतरी असतं ते, आता मला नाही माहीत त्यांचं काहीतरी असतं. तसं आता गुतीत येत मराठ्याचे बहुतेक, त्यांना केशी करून दाखवायचे असत्या. केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेबांकडून पाठ थोपटून घ्यायची असेल सरकारला, त्याच्यामुळे ते आमच्यावर केशी करत असतील. आता ट्रॅक्टर गेले नाहीत, त्याच्या आधीच केशी केलेत म्हणल्यावर लक्षात घ्या ना, आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणारच, कारण त्याला त्यांचं ऐकायचं ना, त्यांना त्याचं एकट्याचं ऐकायचं ना. ते एडपट आहे ना एक मध्ये इथं, त्याचं ऐकायचं, त्याला खुश करायचं सरकारला, त्याला त्यांना गळ्यात हात टाकून हिंडायचे, त्याच्यासाठी चाललं हे सगळं, त्याला खुश ठेवायचं फक्त. पण त्यांना माहीत नाही मराठा हळूहळू हातातून सटकायला लागला त्यांच्या. त्यांनी आणखीन तरी शान व्हावं, मराठा सटकू देऊ नका, मराठ्याशिवाय काय खरं नाही, कळलं तुम्हाला वेळ आल्यावर, कारण मराठ्याने ठरवलंयच. आता तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे, तुम्ही जी 20 तारीख दिली त्या 20 तारखेवरून असं सुद्धा बोललं जातं की हा तुमचा धोरणात्मक निर्णय आहे, कारण 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि 20 तारखेला तुम्ही इकडे आंदोलन करताय, त्यावेळेला केंद्रातून राज्य सरकारवरती दबाव आणला जाईल की हा तोडगा तातडीने काढा असं सुद्धा सांगितलं. नाही तसं नाही, तसं आधी मला माहित असतं, मी खरोखरच म्हणलं असतं करत ना, मी काय त्यात काय कुठं बोलायचं, मला जर आधी माहित असतं ना मी खरंच म्हणलं असतं. हा ते तिकडे उद्घाटन ठेवलं, ते आनंदाचा सोहळा आहे भारतीय सगळ्या जनतेचा, मी सुद्धा त्याच संस्कृतीतलेच आपण सगळेच, त्याचा त्याचा काय संबंध आहे, मी पण ही हिंदूच आहे ना, त्याच्यात काय दवा. ही सामाजिक प्रश्न आहे आमचा, आणि ही आजचा नाही आहे, ही 4-5 महिन्यापासून लगातार सुरू आहे. ते काय अचानक उठलो 22 तारीख बरोबर त्यांनी तिकडे उद्घाटन ठेवलंय, अरे निवडा आपली 20 बरोबर टायमालाच टायमिंग साधू. त्यांनी 18 तारखेला 144 लावलेला, 18 तारखेपर्यंत मुंबईत. मग खालचे लोक बसलेले सगळ्या मराठा समाज म्हणत होता बीड जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातून आलेला की 15 करा 15. म्हणलं 15पेक्षा आपल्याला तयारीला वेळ पाहिजे, आणखीन 4-5 दिवस वाढतील, काही फरक पडत नाही. 20 दिवस वाढल्यानं 20 तारीख ठरवल्यानं आपल्या जे 39-40 वर्ष गेले, आणि महिने काय होणार आहे, आपण मागं वेळ दिला पण 54 लाख लोकांचा फायदा झालाय. 54 लाख फायदा एक नोंदीचा जर ठरला तर 2.25 कोटी मराठ्यांना आज फायदा झालाय मागचा वेळ दिल्यामुळं नुसता. आणि आता या वेळेत आपले कामं उरकायचे आपल्याला, आणि निवेदन लहान नाही हे, याच्यासाठी आम्ही ते 20 तारीख धरलेली. खरी तारीख खरं सांगतो शेवटी की 20 तारीख फक्त एवढ्याच मुळे धरलेली, बाकी काय नाही. योगायोग जरी असा जुळून आला असला तरी आता केंद्राला जर ह्याची अडचण वाटत असेल तर तुमचं केंद्राला काही सामना आहे का की 20 तारखेच्या आत आपला प्रश्न सोडवण्यासंदर्भात नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्र सरकार असेल? नाही आता त्यांना काय सांगावं, ते लय मोठे माणसं येतं, त्यांना काय सांगावं. त्यांना एकदा सांगितलं होतं आम्ही शिर्डीला आलते तेव्हा, ते नाही ऐकलं नाही, मराठ्याची गरज नाही त्यांना, त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार आम्ही काय आमचा अपमान करून घ्याला, कारण आमच्या समाजाला बी काय किंमत आहे का नाही, आमच्या समाजाचं काय टेटस आहे ना, समाज कवर पाय पडून कोणाच्या, आम्ही आमचं लढून मिळू, त्यांना कशाला सांगावं. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की गाडी फोडण्यावरून किंवा गाडी अडवण्यावरून ह्यांची आमदाराच्या ज्या गाड्या अडवल्या जातात तर त्यामध्ये राजकारण घुसलंय असं तुम्हाला म्हणायचं का? पहिल्यापासूनच घुसलेलं येणे, पण आम्ही टेन्शन नाही घेत दादा, आम्हाला माहिती आहे आमचे पोरं काय करत नाहीत. जर यांनी खोटे केसेस केले आमच्यावरती आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसळलाच नसता बीडमध्ये, कारण सगळ्या लोकांना माहिती आहे आमचे हे खोटे गुन्हे दाखल करतात आणि सरकारलाही माहिती आपण खोटे करतोय. फक्त सरकारनं आता एवढीच पुन्हा आज एकदा विनंती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला की विनाकारण तुम्ही गुन्हे दाखल करून खोटे
तुमच्या पोलिसांच्या मार्फत मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर ओढून घेऊ नका. मी 4 वेळेस सांगितलं आत्तापर्यंत, ही 5वी वेळ आहे तुम्हाला सांगायची. आता तुम्ही नाराजी ओढून घेऊ नका. त्याचं एकट्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांची नाराजी आणि रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावू नका. कोणालाही कोणाचं ट्रॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका. हे आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती. तुम्ही अडवलं तरीही मराठी येणार आहेत, नाही अडवलं तरी येणार आहेत. त्यापेक्षा मराठ्यांचा रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा आंतरवालीसारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड जड जाईल. म्हणजे आंतरवालीसारखा प्रयोग करण्याची तयारी अशी काय माहिती तुमच्याकडे? नाही मग गुन्हे काय दाखल केले ट्रॅक्टरवर? ट्रॅक्टरवाल्याने काय केलं तुम्हाला? केलं काय? असंच आंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना. 2 दिवस आले, पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होती यायची त्यांची. कधी 200 यायचे पोलीस, कधी 500 यायचे आणि मग ज्या दिवशी करायचे त्या दिवशी 700-800 आले. ही सुरुवातच होती ना. मागची हुशारी आम्ही पुढं सावध झालो होतो. आता पण आता ते करू नका, कारण आता करोडोला मराठा एकत्र आहे, तुम्हाला जड जाईल. कुठलंही आंदोलन करताना आंदोलक पूर्वी परवानगीसाठी अर्ज करत असतात. आता तुम्ही एक एवढं मोठं आंदोलन हाती घेतल्याने तुम्ही मुंबईला जाणार आहे, तसं काही अर्ज वगैरे तुम्ही पोलिसांना किंवा गृह खात्याला काही दिलाय का? मी नुसतंही 2 आंतरवाली जरी जायचं असलं सुट्टी होऊन तरी अर्ज करतो, तरी पण करतो. तर मुंबईला जायचं तर करणारच ना. नुसतं इथून तिथपर्यंत जायचं असलं तरी पण एकही पोलीस निरीक्षक किंवा SP साहेब किंवा पोलीस बंधू म्हणू शकत नाहीत की आम्हाला सांगितलेलं नव्हतं. आम्हाला साधं जायचं असलं तरी आम्ही त्यांच्या कानावर टाकतो, कारण त्यांनीच आम्हाला येऊन सांगितलेलं कुठं जायचं असलं तर कानावर टाकायचं. नाही त्यांच्या कानावर टाकायचं काही गरज नाही. आमच्या गाड्या सुरू केल्या दान आम्ही निघतो. आम्ही भ्यायचा काय संबंध कोणाला? राज्य आमचं आहे, जनतेचं आहे, गावं आमचे, जिल्हे आमचे, काय काय कोण खातंय त्यासारखं बेकडे का मी? मुंबईत ग्राउंड मिळण्यासाठी अर्ज केलाय का तुम्ही कुठला? नाही आता ती प्रक्रिया होईल ना. चलो मग बहुतेक आता आमचं एक शिष्टमंडळ पाठवतो. मला वाटतं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही कळालं की अर्ज मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिलाय म्हणून. मराठा बांधव मुंबईतला सगळा एकत्र आला, सगळा. आणि आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बी माझी विनंती मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधवांना, सगळ्या, की तुम्ही तिथं सगळे गटतट असतील तर सगळे सोडून एकत्र व्हा, कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा हा मुंबईला येतो. पाटील, राम मंदिर उद्घाटन हा देशाचा उत्सव जवळपास आता साजरा होतोय. राज्यातल्या नाही देशातल्या अनेक मंदिरांमध्ये तो उत्सव साजरा होतोय. त्याची तारीख फार नियोजित आहे. आधी 20-22 तारखेची जी त्यांनी तारीख ठरवलेली आहे ती खूप आधी ठरवलेली. तुम्ही आंदोलनाची तारीख आता ठरवलेली आहे, त्यामुळे कुठेतरी कार्यक्रमाला डिस्टर्ब होऊ शकतो. कारण एवढी मोठी 3 कोटी मराठी तुम्ही घेऊन चाललाय. तुम्ही सुद्धा रामाचे भक्त आहात. मी सगळेच भक्त आहे. मी सगळ्यांनाच मानतो, देवाला मानतो आणि माणसालाही मानतो. फक्त आडं चालणाऱ्याला सोडित नाही. नसता मी मानत नाही असं नाही. आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो माणूस? आनंद सुद्धा करू शकतो. तिथं जावा रामलालला पशी म्हणून काय, इथंही करू शकतो. तुमच्याबद्दल जर मला प्रेम येतं मी आंतरवलीत करू शकतो. तुम्ही संभाजीनगरला असणार काय होतं? हिंदू संस्कृती तसं म्हणलं जातं, कुठं असावं फक्त मनात हृदयात असावं, तिथं जावं असं काय नाही. आम्ही इकडे आनंद करू, पण 20ला आम्ही निघणार. राम जन्मभूमी आंदोलनात तुमचा काही सहभाग राहिलेला आहे का? त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही जाऊ तिकडचे प्रश्न कशाला. आपला आरक्षणाचा मूळ विषय तो देश लेवलचा विषय आणि ती अस्मितेचा विषय हिंदू धर्माचा. आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्त्वाचा आहे आणि हे ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आपण याच्याकडं बारकाईने लक्ष देऊन गोरगरीब मराठ्यांच्या पोराला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा कंटिन्यू आहे. हे काय अचानक टप्पा पाडला नाही. हे खूप खूप टप्पे या 3-4 महिन्याच्या काळात टप्पे पाडले आहेत आपण आंदोलनाची प्रत्येक वेळी. तसा हा 20 जानेवारीचा एक टप्पा आहे. 20 तारखेला तुम्ही इथून निघणार आणि 26 जानेवारीला मुंबईत पोहोचणार, म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात का? आम्ही चलत जाणार इथून, रातपाट करून जाणार आहे. ती चालत असताना थोडंफार मागं पुढं होईल. लोकांच्या हिशोबाने चालायला लागणारे काही वयस्कर माणसं बी आहेत. 26 तारीख पुढे पण जाऊ शकते. पुढं आम्ही मुंबईला चाललोत, मरायला तयार आहे आरक्षणासाठी. त्या मागं पुढं काय गुंतलेलं नाही मराठ्यांचं. कोणाचं एखाद्याचं गुंतलं असेल ते मुद्दा मी विचारित असं एखादं, त्याच्यात काय गुंतलेलं नाही. आम्ही एकदा अंतरवली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आणणार आहे. लोकांचा विचार करायला लागेल ना, का लोकांना पळण ही दमछाक करायची. आम्ही 24ला काय हा भाग करायचं, जायचंच म्हणलं तर 26ला सुद्धा जाऊ शकतो, जायचंच म्हणलं तर 24ला सुद्धा जाऊ शकतो. तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं आणि तसंच जायचं.
त्याला काय जायचंच म्हणल्यावर पण लोकांचे बी हाल नाही झाले पाहिजे, सगळं शोधून करायचंय. आणि असं वाटलं होतं की 5-7 दिवसात पोहोचते तर पोहोचू, काय त्याला, नाही तर लोकांच्या हिशोबाने. पण आता मुंबईकडे निघालोतच ना, येताना आरक्षणच घेऊन येऊ. किती दिवस कमी होऊ लागते, किती तास वाढत येत आणि किती कमी होते, याच्यापेक्षा चाललेत. माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेत बी काय नाही आमचं. वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय, आमचं तारखेत काय नाही. आमचं आता मुंबईकडे कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं. तारखेत काय नाही आमचं समाजाचं. एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर त्याचं असू शकतं. तारीख मागे घेतली, तारीख पुढे घेतली, तुला काय करायचं, ते नाव ठेवणारं कोण आहे, तुला काय करायचं. तारीख मागे घेतली, पुढे घेतली, आम्ही आमचं बघू मराठी, आम्ही आमचं धोरण, आमचं आरक्षण, आम्ही जिवंत आहेत तर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं. त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते गठुडं बांधून देणार आहे तो आमचं, हे धर लगेच आरक्षण. संघर्ष आम्हालाच करायचा आहे, उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचं आणि लवकर गेलं तरी करायचं. तसं डोक्यातच घेतलं तर 20ला 21लाच पोहोचू शकतो. मग आम्ही आहेत तसेच वाहनं जाऊन द्यायची. हां बरं, 21ला गेल्या गेल्या मिळेल का मग, आणि 26ला बी गेल्या गेल्यास मिळेल का मग. आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आम्ही घेऊच तर. आम्ही सगळं गबाळले तो आता काय संघ घ्यायचं ती. पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही. संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही. संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं. आता हलत नाहीत आम्ही. आणि मग त्याचं 20 20 25 काय होतलं. 20ला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय. आणि आम्ही मराठा समाज, आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळून दिलं. मागं पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकतात. जशा मागं 7-8 पिढ्या बरबाद झाल्यात. आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली, जमिनी दिलेल्या, तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं. त्यासाठी तारखे फिरकीत आमचं काही नाही भाऊ, मराठ्याचं नाही. कोणाला राजकारण करायचं झालं बिनधास्त करा म्हणा. 20ला आम्ही अंतरावलीतून सोडणार आहेत, मुंबईच्या दिशेनं कूच करतो. मग ते 20 तारखेला पोहोचू शकतो, 23ला पोहोचू शकतो. ते आमच्या समाजाच्या धोरणानं, लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही आणि चालणार सुद्धा नाही.